मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ह्यावर मी हिंदीमध्ये खूप सारे कंटेंट अपलोड करत होतो, शेअर करत होतो. त्यामधून खूप साऱ्या मित्रांचा, खूप सारे जे लोक मला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती फॉलो करतात त्यांचा मेसेज आला की सर तुम्ही मराठीमध्ये पण का नाही काही गोष्टी शेअर करत. कारण खूप सारे असे सुद्धा लोक आहेत की त्यांना हिंदी आणि इंग्लिश थोडंसं समजायला थोडंसं डिफिकल्ट जातं आहे. तर तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये जर मराठीमध्ये ह्या गोष्टीचं सांगितलं तर खूप लवकर काही लोकांना समजतील. आणि तीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवून मग मी विचार केला की का नाही मराठीमध्ये आपण एखादा चॅनल सुरू करावा की ज्यामध्ये मराठीमध्ये या सगळ्या गोष्टी अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांना समजतील. आणि ज्या वेळेला लोकांना ह्या गोष्टी समजतात त्याच वेळेला लोक त्यावर काम करतात. जर का एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही, आपल्याला समजली नाही, तर आपल्याला त्यावरती काम काय करायचं हे आपल्याला कधी समजतच नाही. त्याच्यामुळे खूप वेळेला असं होतं की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, खूप सारं नॉलेज आपल्याकडे असतं, पण त्या नॉलेजला अप्लाय कसं करायचं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं आपण मागेच राहून जातो. सो म्हणून हा एक माझा छोटासा प्रयत्न की ह्या प्रयत्नातून मी काही मराठी बांधवांशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट करू इच्छितो. पर्यंत जर का तुम्ही माझ्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं जे नोटिफिकेशन जो बटन आहे त्याला प्लीज ऑन करा की जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात पहिला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमित अल्लाड. आय एम अ फाउंडर ऑफ मोटिवेशनल सोल्स अँड आय एम ऑन द मिशन टू हेल्प 1 million people to help them to understand the power of your mind. माइंड पॉवर काय असतं, मनामध्ये काही शक्ती असते का, जर ती असते तर कुठल्या कोपऱ्यामध्ये ती दडलेली असते. सो या सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवरून तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकायला मिळतील. आजपर्यंत जे कोणी तुम्ही सक्सेसफुल लोक पाहिली आहेत किंवा जे लोकांना तुम्ही खूप ॲडमायर करता की त्यांना बघून तुम्हाला एक ऊर्जा मिळते, तर त्या लोकांशी ज्यावेळी तुम्ही कनेक्ट कराल किंवा त्या लोकांची ज्या पण वेळेला तुम्ही कधी बायोग्राफी वगैरे वाचाल, म्हणजे त्यांचं आत्मचरित्र ज्यावेळी तुम्ही वाचाल तर तुम्हाला एक गोष्ट अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजेल की त्या सगळ्या लोकांनी आपल्या मनावरती ताबा मिळवला आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनावरती ताबा मिळवता तर त्यावेळेला जी गोष्ट तुम्हाला करायची ती करणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅनलवरती शिकणार आहोत. ही एक गोष्ट आहे एका लाकूड तोड्याची. सो एकदा एका जंगलामध्ये एक लाकूड तोडणारा एक व्यक्ती जंगलामध्ये खूप आतमध्ये निघून जातो. जंगलामध्ये खूप आतमध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी त्याला खूप चांगली लाकडं मिळायला लागतात आणि त्या वृक्षतोड करत असताना तो जंगलाच्या इतक्या आतमध्ये जातो की त्याला नंतर बाहेर येण्याचा मार्गच त्याला सापडेनासा होतो. सो जवळपास संध्याकाळ होऊन जाते आणि त्याला असं वाटतं की आता आपण जंगलामध्ये हरवलो आहे. मग एवढ्या रात्रीचं पुन्हा परत जंगलातून प्रवास करणं धोक्याचं होतं, म्हणून तो विचार करतो की आजची रात्र आपण ह्या जंगलामध्येच काढूयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्या जंगलातून बाहेर जाऊयात, असं तो विचार करायला लागतो. आणि विचार करत असताना मग एका झाडाखाली येऊन तो बसतो आणि बिचाऱ्याने स्वतःसोबत काही अन्न वगैरे काही आणलेलं नसतं, काही जेवणाचं काही साधन नसतं. सो त्यामुळे तो विचार करायला लागतो की यार भूक तर खूप लागली आहे, काही पण करून जर का मला एखादं चांगलं जेवण मिळालं असतं तर किती मजा आली असती या जंगलामध्ये. आणि असा जस्ट तो विचार करतो आणि त्याच्यासमोर एक पंचपक्वानाचं ताट त्याच्यासमोर येऊन हजर होतं. आणि ज्या वेळेला माणूस एखादा भुकलेला असतो तर त्यावेळेला त्याला बाकीच्या गोष्टींवरती विचार करण्याची ताकदच नसते. ज्यावेळेला एखाद्या माणसाची भूक खूप वाढलेली असते त्यावेळेला तो बाकी कुठल्या गोष्टीचा विचार नाही करत, जे पण त्याच्यासमोर खाण्याचं जी वस्तू येतं त्याच्यावरती तो ताव मारतो. सो त्यासुद्धा लाकूड तोड्याने तेच केलं. जेवणावरती त्यांनी ताव मारला, जेवण करायला त्यांनी सुरुवात केली. जेवण करत असताना त्याला तहान लागली. मग त्यानंतर त्याने विचार केला की यार इतकं चांगलं जेवण मला मिळालं आहे, ह्याच्यावरती थोडंसं मला पाणी प्यायला मिळालं असं तर. आणि बघतो तर काय त्याच्यासमोर एक मोठं मडकं तयार होतं आणि त्या मडक्यामध्ये खूप थंड असं पाणी, ते पाणी तो पितो आणि त्याचं मन एकदम तृप्त होऊन जातं. मग त्यानंतर तो विचार करतो यार इतकं छान, मी बस फक्त विचार केला मला जेवण हवं आहे, मला पाणी हवं आहे, जेवण आणि पाणी पण आलं, आता इतकं छान जेवण पण झालं आहे, जर का इथे एखादा मस्तपैकी बेड असला असता तर, आणि त्या बेडवरती मी किती छान मला झोप लागली असती, असं तो विचार करायला लागतो. आणि तेवढ्यात त्याच्यासमोर तो बेड पण तयार होतो आणि त्या बेडवरती जाऊन तो झोपतो. तर एकदम आलिशान, जसं की एखाद्या राजमहालमध्ये जसा एखादा बेड असतो त्याप्रमाणे त्याच्यासमोर तो बेड तयार होतो आणि त्याच्यावरती तो जाऊन मस्त झोपतो. तो विचार करायला लागतो की यार हा तर एखादा राजमहालामधला बेड आहे, तर हे राजमहालामधले जे राजा लोक असतील तर ते
मदिरा म्हणजे दारू वगैरे पण पित असतील आणि त्यांची दारू किती महागातली असेल, का जर मला पण थोडीशी दारू प्यायला मिळाली तर, असा तो विचार करतो आणि त्याच्यासमोर दारू पण तयार होते. त्याला ती दारूची एक समोर बाटली पण दिसते आणि त्यानंतर तो ते दारूच्या 2 घोट घेतो आणि घोट घेतल्यानंतर तो विचार करायला लागतो, अरे हे माझ्यासोबत काय चालू आहे, मी ज्या गोष्टींचा विचार करतोय त्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर कशा काय यायला लागल्यात, इथे काही जादूटोणा तर नाही आहे, इथे एखादा राक्षस तर नाही आहे, असा फक्त तो विचार करतो आणि त्याच्यासमोर एक असा प्रचंड महाभयानक असा एक राक्षस त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तो विचार करायला लागतो, अरे बापरे, आता हा एवढा मोठा राक्षस आला आहे, ह्या राक्षसाने मला खाल्लं तर, असा बस फक्त तो विचार करतो आणि बघता क्षणी तो राक्षस त्याला खाऊन टाकतो. सो मित्रांनो, मला ह्या गोष्टीमधून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तो जो मनुष्य तो लाकूड तोड्याच्या झाडाखाली बसला होता, त्या झाडाचं नाव होतं कल्पवृक्ष. कल्पवृक्षाचं असं महत्त्व आहे की त्या झाडाखाली जर तुम्ही बसलात आणि कुठल्या पण गोष्टीचं तुम्ही चिंतन करायला सुरुवात केली तर त्या गोष्टी अस्तित्वामध्ये यायला सुरुवात होते. सो तो सुद्धा त्या एका अशाच कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला होता आणि त्यातून जसजसं तो त्या गोष्टी इमॅजिन करत होता, त्या गोष्टींबद्दल चिंतन करत होता, त्या गोष्टी ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये उतरत होत्या. सो हे कल्पवृक्ष कुठल्या जंगलामध्ये नाही आहे, हे कल्पवृक्ष कुठल्या असं हिमालयामध्ये नाही की तिथे जाऊन जर का तुम्ही साधना केली, तप केला तरच तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल, असं अजिबात नाही आहे. सो हे जे कल्पवृक्ष हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आतमध्ये, फक्त ह्याला ओळखायचं कसं हे आजपर्यंत काही लोकांना माहिती, काही लोकांना नाही माहिती. तर आज ह्या कल्पवृक्षाला अप्लाय कसं करायचं स्वतःच्या लाईफमध्ये आणि ह्याचा उपयोग करून आपल्या आयुष्याला सुंदर कसं बनवायचं, तर आज हे मी तुम्हाला ह्याचं एक रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. सो ह्या कल्पवृक्षाला आपल्या आम भाषेमध्ये म्हटलं जातं आपलं मन. बघा मित्रांनो, थोडासा विचार करा की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता तर त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये प्रत्यक्षामध्ये येतात. तुम्ही एखाद्या मित्राची आठवण काढली तर तो मित्राचा तुम्हाला फोन येतो. तुम्हाला एखादी गोष्ट खावीशी वाटली, एखादा गोड पदार्थ, मे बी जिलेबी, गुलाबजाम तुम्हाला खावासा वाटला तर तुमच्या घरी येणारे पाहुणे ती गोष्ट तुमच्यासाठी सोबत घेऊन येतात. सो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. आजपर्यंत आपण कधी या गोष्टींवरती कधीच गांभीर्याने विचार केला नव्हता. आजपासून तुम्ही विचार करायला सुरुवात करा. सो हे कल्पवृक्ष आपल्या आतमध्येच दडलेला असतात. जसा आपण विचार करतो तशाच त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सो ह्या गोष्टी गौतम बुद्धांनी जवळपास 3000 वर्षापूर्वी शोधून काढल्या आणि लोकांना शिकवल्या. त्यातून करोडो लोकांचा फायदा झाला. त्या करोडो लोकांपैकी मी सुद्धा एक आहे की ज्याच्यामध्ये ज्यावेळी मी विपश्यनेला गेलो आणि विपश्यनेमधून मग मला ह्या सगळ्या गोष्टी समजत गेल्या की आपलं मन काय असतं. मनाला ताबा मिळवण्याची पण एक पद्धत असते, त्याला विपश्यना म्हणतात, त्यालाच ध्यानधारणा, मेडिटेशन असं म्हणतात. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनावरती प्रभुत्व मिळवता तर त्यावेळेला तुमच्या आयुष्यामधल्या ज्या गोष्टी असतात त्या खूप सोप्या व्हायला सुरुवात होते. सो म्हणून मित्रांनो, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला एक विनंती करेल, जर का तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा पण कधी तुम्हाला वेळ मिळेल तर नक्की 10 दिवसाची जी विपश्यना आहे ती नक्की करून घ्या. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठा फायदा होईल आणि हा फायदा मला झाला आहे, तोच फायदा माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला सुद्धा व्हावा. सो ज्या पण वेळेला कधी तुम्हाला वेळ मिळेल तर 10 दिवसाची विपश्यनेची विद्या नक्की शिकून या. मला खात्री आहे या व्हिडिओने तुम्हाला खूप सारी मदत केली असेल. तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही खारीचा वाटा तरी उचलला असेल. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंफार मनाबद्दल थोडंफार तरी कळालं असेल. जर का कळालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच मजेशीर व्हिडिओ मनाबद्दलचे ह्या चॅनलवरती तुम्हाला भविष्यामध्ये बघायला मिळतील. सो प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्टे ब्लेस, स्टे सेफ. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.